नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. संबोधी बुद्ध विहारात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शब्बीर सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित समता सैनिक दल तसेच उपासक उपासिका उपस्थित होते. तसेच भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष माननीय दादाभाऊ अभंग, प्रवचनकार आदरणीय वनिताताई जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा विहाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. माननीय शब्बीर सय्यद यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान या विषयावर वनिताताई जाधव यांनी विचार मांडले. सर्वात प्रथम मी आपल्याला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं कोरखेंनी आणि या ठिकाणी बोलून माझ्या हस्ते ध्वजवंदन केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. भारत स्वातंत्र्य होऊन 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान मसुदा समिती स्थापन झाली. मसुदा समितीच्या माध्यमातून भारताचे महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना अस्तित्वात आली. आणि त्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि त्याचा अंमल 26 जानेवारी 1950ला झालेला आहे. आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता देशामध्ये आलेली आहे. प्रजासत्ताक त्याकरता आपण साजरा करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने देशाची लोकशाही अस्तित्वात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे ती अत्यंत श्रेष्ठ घटना आहे. त्या घटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. राज्यघटनेच्या आधारे सर्वोच्च न्यायालय आहे, संसद आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान, जेवढे काही संस्था आहेत किंवा पदनिर्मिती असते काही असते ते राज्यघटनेच्या माध्यमातूनच होते. त्या राज्यघटनेच्या आणि संविधानाच्या तरी म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त श्रेष्ठ कोणी नाही. आपल्याला राज्यघटनेने जे प्रजेला म्हणजे जनतेला आपल्याला जे अधिकार दिले ते खूप महत्त्वाचे अधिकार आहेत. आपणच आपल्या जनतेतून लोकप्रतिनिधी निवडतो. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपले कामं होत राहतात आणि आपल्याला एक चांगली संधी आपल्याला त्या राज्यघटनेच्या माध्यमातून मिळते. मी आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परत एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगद्गुरु शाक्यमुनी शाक्यशीय तथागत भगवान गौतम बुद्ध, समता स्वतंत्र बंधुत्व यांचे पुरस्कर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम माझे त्रिवार अभिवादन. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार चालते ते तुम्हा आम्हा सर्वांची मातृसंस्था दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या सभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय ममता सागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझे त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे या संस्थेचे ट्रस्टी, कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला माझा जय भीम. ठाणे जिल्हा ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत अंबरनाथ तालुका अंतर्गत शाखा महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी अंबरनाथ या ठिकाणी आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, मी आता काही कुणाची नावं घेत नाहीत, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तालुका पदाधिकारी, शाखेचे पदाधिकारी, समता सैनिक आणि इथे उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, बालमित्र आणि मैत्रिणी या सर्वांना माझा आदराचा जय भीम. त्याचप्रमाणे खास मला या ठिकाणी आमंत्रित केलं असे आमचे टपाल सर. आज या ठिकाणी आजचा जो दिवस आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कसा महत्त्वाचा आहे तर ते आता जे इथे येऊन गेलेले पाहुणे आहेत त्या प्रत्येकाने आपल्याला आपल्या भाषेमध्ये सांगितलेलंच आहे की आजचा दिवस काय आहे आणि कुणामुळे मिळाला आणि कसा मिळालेला आहे हे आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. पण आपण आपला हा म्हणजे राष्ट्रीय सण आहे ना, राष्ट्रीय सण म्हणू याला आपण. हा काही एका समाजाचा नाही, एका धर्माचा नाही, तर हा राष्ट्राचा सण आहे. आणि हा राष्ट्राचा सण का आहे, हा उत्सव का साजरा केला जातोय? प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्हा कार्यालय जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी हा उत्सव
अगदी छान पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसाच आपण आज या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहोत. आणि बघा, आपल्याला सांगितलं गेलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. मी पुस्तक, आपल्याला म्हटलं गेलं की संविधान एक पुस्तक आहे, पण मी म्हणणार नाही की हे फक्त पुस्तक आहे, कारण याला फक्त पुस्तकाचं नाव नाही, तर हे संविधान म्हणजे, हे पुस्तक म्हणजे भारताचं हृदय आहे. काय आहे? एक भारताचं हृदय. जसं माणसाला जगण्यासाठी हृदयाची गरज लागते, हृदय नसेल तर माणूस जगू शकतो का? मग तसंच भारतालाही जर संविधान नसेल, संविधान रूपी हृदय नसेल, तर भारताची व्यवस्था व्यवस्थित चालणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून हे भारताचं हृदय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर, बघा आपण म्हणतो शरीरामध्ये कशा बारीक नसा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, श्वास बरोबर झाला पाहिजे, हाय बीपी लो बीपी आहे ना, सगळं नियंत्रणात पाहिजे. तसंच नियंत्रण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान रूपी पुस्तकामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. अगदी बारीक बारीक गोष्टी सुंदर. ज्या पद्धतीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं, भारत आझाद झालेला आहे. आझाद झाल्यानंतर या भारताची व्यवस्था कशी असावी, आणि म्हणून या ठिकाणी काय केलं आहे की याची पण एखादी घटना असावी, याचा पण काहीतरी एक नियम असावा. आणि म्हणून हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 पासून, म्हणजे ज्या 3 गोलमेज परिषद झाल्या, या 3ही गोलमेज परिषद मध्ये बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं हा लढा त्यांनी 1930 पासून सुरू केलेला होता. आणि म्हणून अशा पद्धतीने आझादी मिळालेली आहे. घटना कशा पद्धतीने हवी याच्यावर चर्चा चालू आहे. अनेक ठिकाणी सभा होत आहेत. घटना कोण लिहिणार, कशा लिहिणार, कशा पद्धतीने असणार, चर्चा सुरू आहे. म्हणता म्हणता असा नियम ठेवला की जो कोणी प्रदेश, जो राष्ट्र आहे ते निवडून देईल त्याच पद्धतीने ती लोक संविधान सभेमध्ये राहतील. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना विरोध केलेला होता, पूर्ण विरोध होता की बाबासाहेबांना संविधान सभेत घ्यायचं नाही, संविधान लिहिण्यामध्ये घ्यायचं नाही, त्यांना समाविष्ट करायचं नाही. हा नियम, ही विचारधारा त्यावेळेस मनवादीच्या विचारामध्ये अगदी ठचून भरलेली होती. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवलेत. आणि म्हणता म्हणता पश्चिम बंगालमधून बाबासाहेब संविधान सभेसाठी निवडून आलेत. पण असं झालेलं होतं की भारताची फाळणी झाली आणि हा पश्चिम बंगालचा जो भाग आहे हा पाकिस्तानामध्ये गेला. म्हणून पुन्हा बाबासाहेबांचं संविधान सभेवरचं निवडून जाण्याचं पद रद्द झालं, कारण तो भाग पाकिस्तानामध्ये गेला. म्हणून बाबासाहेब संविधान सभेत येऊ शकत नाही हा नियम टाकला. आणि म्हणून त्या ठिकाणी या लोकांनी पुन्हा प्रयत्न केले. म्हणता म्हणता या लोकांनी प्रत्येक देशाच्या जे काय त्या तिथले अध्यक्ष आहे, त्या देशाचे जे काय राष्ट्रपती असतील, अध्यक्ष असतील, प्रत्येकाला चौकशी केली आणि प्रत्येकाने उत्तर दिलं की तुमच्या देशाचं संविधान लिहिण्यासाठी तुमच्याच देशामध्ये जन्म घेतलेले कोण आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्यासारखं अभ्यासू व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व कोणी नाही, अशा पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी कळून चुकलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की मुंबई प्रांतातून जे जयकर होते यांचं पद कॅन्सल केलं आणि त्या पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. त्या ठिकाणी बाबासाहेबांना घेण्यात आलं आणि म्हणता म्हणता संविधान सभेची ती सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहित आहे संविधानाची जी समिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. पुन्हा संविधान तयार करण्यासाठी मग त्या ठिकाणी 7 लोक आहेत, 7 लोक निवडून घेतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं अगदी अनमोल ठेवा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी म्हटला जाईल. ज्या पद्धतीने संविधान लिहिलं गेलं, संविधानाला जो त्रास झाला, बघा डॉक्टर बाबासाहेबांनी दादाराव गायकवाडांना एक पत्र लिहिलं होतं. बाबासाहेबांची तब्येत अगदी खालावलेली होती, हालत खराब झालेली होती आणि त्यांनी एक पत्र लिहिलं की गायकवाड, दादासाहेब गायकवाड, माझी तब्येत थोडी मला आता साथ देत नाहीये, थकलो आहे, पण मनामध्ये निश्चय आहे, असा निश्चय आहे की जोपर्यंत मी संविधान लिहून संपवत नाही
तोपर्यंत माझ्या तब्येतीला मी काही होऊ देणार नाही. कारण त्याच्या आधी जर मला काही झालं तर माझा जो समाज आहे, जो अस्पृश्य आहे, जो धुकीत आहे, जो ज्याला अधिकारापासून वंचित ठेवलेला आहे, अशा समाजाचं काय होईल? मरण होईल माझ्या मरणाने. आणि म्हणून मी प्रयत्न करत आहे की जोपर्यंत संविधान पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. इतकी मी माझ्या जीवाची काळजी घेत आहे, तग धरत आहे. आणि खरंच बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द बघा. बाबासाहेबांनी संविधान, तुम्हाला खोटं वाटत असेल, बाबासाहेबांचे पाय दुखत होते, मानेत गॅप होता, मान दुखत होते, किती त्रास होता बाबासाहेबांना. इतका त्रास असताना, इतकं सहन करूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे विचार करा. आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी केलेला हा जो त्रास सहन आणि अशा पद्धतीने संविधान तयार केलेलं आहे. संविधान पूर्ण केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे संविधानाचे कलम किती आहे, किती वर्ष झालेले आहेत, है ना, सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे शिक्षित आहेत, सगळ्यांचं वाचन आहे, म्हणून मी जास्त खोलवर जाणार नाही. अशा पद्धतीने संविधान तयार झालेलं आहे. संविधान तयार करण्याची गरज का पडली? कारण ज्या पद्धतीने देश आझाद झाला, स्वातंत्र्य मिळालं, मग आता या देशाची व्यवस्था कशी असावी? कारण इंग्रज होते तर इंग्रजांची व्यवस्था होती, त्यांचे स्वराज्य होते, त्यांचे व्यवहार होते, त्यांचे स्थानिक राज्य होते, त्यांच्याप्रमाणे हा देश चालत होता. आणि इंग्रज गेल्यानंतर त्यांची जी व्यवस्था होती ती सगळी संपवावी म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काय केलंय की स्वातंत्र्यानंतर भारतीयांची स्वतःची राज्य व्यवस्था स्थापन करावी. बघा, भारतीयांची स्वतःची राज्य व्यवस्था स्थापन करावी. आणि म्हणून बाबासाहेबांनी या संविधान सभेमध्ये मोठ्या हिरिहिरीने भाग घेतलेला होता की भारत हा स्वतःची व्यवस्था करेल, त्याचं राज्य असेल, त्याची महानगरपालिका असेल, त्याची नगरपालिका असेल, त्याचं न्यायालय असेल, त्याचं कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हे फक्त आणि फक्त भारताच्याच ताब्यात असेल. भारतावर कोणीही राज्य करणार नाही, कोणाचीही सत्ता नसेल. अशा पद्धतीचे विचार डॉक्टर बाबासाहेबांनी या संविधान सभेमध्ये आणि या संविधानामध्ये नमूद केलेले आहे. बघा, भरपूर लोक होती त्या संविधानाच्या जी काय अंमलबजावणी व्हायची प्रत्येक कलमाची. प्रत्येक कलम तुम्हाला वाटत असेल की ते सहजासहजी पास केलेत. जो कलम बाबासाहेब लिहायचे त्या कलमावर चर्चा व्हायच्यात. इतक्या चर्चा व्हायच्यात तर कोणी त्या ठिकाणी विरोध पण व्हायचा, विरोध केला जायचा. मग बाबासाहेबांना त्या प्रत्येक कलमाचं महत्व, त्याचा अर्थ, तो का गरजेचा आहे हे त्या ठिकाणी समजावून सांगावं लागायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेबांनी प्रत्येक कलमाचं, प्रत्येक कलम, त्याचा अर्थ, त्याची व्यवस्था, त्याचं म्हणजे नियोजन काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांना सगळ्यांपुढे सभेमध्ये मांडाव्या लागायच्या. आणि ते कलम जर पटलं असेल, त्या लोकांना मान्य असेल, तर त्या ठिकाणी तो कलम पास केला जायचा. अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी हे संविधान त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. म्हणता म्हणता बघा, ज्या पद्धतीने संविधानाची प्रस्तावनेचं वाचन झालेलं आहे त्यामध्ये दिलंय बघा, काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आम्ही भारताचे लोक, है ना, आम्ही भारताचे लोक. म्हणजे ही प्रस्तावना लिहिताना एक खूप मोठा गोंधळ झालेला होता. कोणी म्हणे देवाच्या नावाने, कोणी म्हणे कोणाच्या नावाने, कोणी अल्लाच्या नावाने, कोणी येशूच्या नावाने. प्रत्येकाने आपापल्या धर्माची जी काय आदर्श आहे त्या आदर्शांचं नाव त्या ठिकाणी दिलं. पण बाबासाहेबांनी कुठल्याही धर्माचं नाव, आदर्श त्या ठिकाणी ठेवलं नाही. तर बाबासाहेब म्हटले, आम्ही या भारताचे लोक, म्हणजे आम्ही या देशात राहणारे नागरिक आहोत, आम्ही रहिवासी आहोत. आणि म्हणून या देशाची जी घटना आहे, जी संविधान आहे, त्याची उद्देशिका कशी असेल, त्याची प्रस्तावना कशी असेल, तर आम्ही भारताचे लोक, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहून दिले. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की ज्या पद्धतीने सत्ता, म्हणजे जी राजा ब्रिटिश किंवा सरकारकडे नाही, तर ती सत्ता फक्त जनतेकडे राहील, जनतेच्या हातामध्ये राहील. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा. पूर्वी राज्य पद्धत होती, म्हणजे राजाच हुकूम गाजवेल अशी राज्य पद्धत होती. राणीच्या पोटी जो जन्म घ्यायचा तोच राजा व्हायचा. पण बाबासाहेबांनी ते सगळं मोडीत काढलं, ते ठुकरवून लावलं. आणि बाबासाहेबांनी या देशाचा राजा कोण निवडेल, तर बसलेली ही जनता आहे, जी या देशात राहत आहे, ती निवडून देईल. या देशाचा राजा निवडण्याचा अधिकार तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि अशा पद्धतीची घटना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तयार केलेली होती. आणि म्हणून याचे मूल्य, ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि राष्ट्राची एकता अखंड राहावी, अशा पद्धतीचे
नियम बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये टाकलेले आहेत. आतापर्यंत आपल्या कानावर आलं होतं की संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब नाही, बाबासाहेब नाही, तर म्हणजे ते प्रेमबिहारी आहे ना. आतापर्यंत मध्ये खूप न्यूज चालू होत्या, पण त्या ठिकाणी जर आपण चिकित्सा केली, संशोधन केलं, तर फक्त त्यांनी काय केलेलं आहे, शब्दाचं लिखाण केलेलं आहे. आणि जे काही विचार आहेत ते डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आहेत. असे विचार बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेत. मग सर्वात प्रथम बाबासाहेबांनी काय केलंय, मूलभूत अधिकार दिलेत, आहे ना. हे गरजेचे होते जगण्यासाठी, कारण मानवाला जर जगायचे तर त्याला त्याचे मूलभूत अधिकार खूप गरजेचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने मूलभूत अधिकार दिले. आता मूलभूत अधिकार कोणते होते, जे गरजेचे होते ते कोणते होते, तर समानतेचा हक्क होता, है ना. संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत. पहिला अधिकार आहे समतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा आहे शोषण विरुद्ध हक्क, कोणी कोणाचं शोषण करू शकत नाही अशा पद्धतीचा आहे. धार्मिक स्वातंत्र्य आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे आणि घटनात्मक उपायाचा हक्क आहे. हे मूलभूत अधिकार. यामध्ये सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी पण आहे समान वेतन, मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि भेदभावास मनाई. आणि मुलांसाठी आहे म्हणजे शिक्षणाचा हक्क कलम 21 आणि बाल कामगार प्रतिबंध आणि संरक्षण आणि विकास, हे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. आता मूलभूत अधिकारामध्ये आपण सगळ्यात आधी बघूया न्याय. न्याय काय आहे, है ना. न्याय बघा, समजा आपल्यावर एखाद्याने अन्याय केला, समजा माझ्यावर कुणीतरी काहीतरी मला अपशब्द बोललेत किंवा मला जाती हाय काहीतरी शिवीगाळी केली, अपशब्द काहीतरी वापरला, आणि त्या ठिकाणी मग आता न्याय घ्यायचा आहे मला. मग न्याय कसा घेणार, न्याय घेण्यासाठी आपण काय करतो, पोलीस स्टेशनला जातो की नाही, पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करतो. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस स्टेशननी जर आपल्याला नाही जाब दिला तर आपण कुठे जातो, कोर्टात जातो, हायकोर्टात जातो आणि मग परत सुप्रीम कोर्टात जातो. बघा म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय. म्हणजे एखाद्या ठिकाणी कलम 20, 21 आणि 22 हे 3 कलम आहेत. म्हणजे एखाद्यावर जर विनाकारण काही कारण नसताना त्याच्यावर गुन्हा नोंदला गेलेला आहे आणि त्याला फसवला गेलेला आहे, त्याला चुकीचा दोष लावला गेलाय, तर याची शहानिशा करण्याचाही अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे. कुठलाही पोलीस स्टेशन जबरदस्ती आपल्याला बंद करून ठेवू शकत नाही. जोपर्यंत खरी गुन्हेगारी साबित होत नाही तोपर्यंत ते 12 तास आपल्याला फक्त कोठडीमध्ये ठेवणार आणि त्यानंतर त्यांना सोडावंच लागणार आहे. हा न्याय बाबासाहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने पोलीस स्टेशनच नाही, कोर्ट नाही तर हायकोर्ट नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत आपण आपला लढा हा लढू शकतो. म्हणून न्याय सगळ्यात महत्वाचा बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे. बघा पूर्वी न्याय होता का, संविधानाच्या आधीचं थोडं बघू आपण, होता का न्याय, कसं वागवलं जात होतं आमच्या पूर्वजांना, बघितलं असेल आपण. आता आमच्या वयस्कर आया बसल्या, कदाचित त्यांनी अनुभवला असेल तो क्षण. कसा होता, आपल्या लोकांवर जबरदस्ती अन्याय केला जात होता. जबरदस्ती, तू रस्त्याने जरी म्हणजे त्यांच्या दारातून जरी गेलं तरी आपल्यावर अन्याय होता, त्यांचं बोलणं ऐकलं तरी अन्याय होता, त्यांचे ग्रंथ पठन केले तरी अन्याय होता, है ना, त्यांच्या बरोबरीला बसलं तरी अन्याय होता. म्हणजे बघा आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक कामामध्ये आपल्याला अन्याय केला जात होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा महत्वाचा कलम टाकलेला आहे, ज्या पद्धतीने की जो शोषित पीडित आहे, ज्याला अस्पृश्य म्हटलं गेलेलं, ज्याला जसं आता आपण वन्य म्हटलं गेलेलं आहे ना, आता आपण त्याला अनेक कॅटेगरीचे नाव बाबासाहेबांनी दिलेले आहेत. ज्या पद्धतीने अस्पृश्य वर्ग आहे, या अस्पृश्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय हा कलम जेव्हा बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्या सभेमध्ये टाकला होता, त्या सभेमध्ये टाकल्यानंतर त्या लोकांनी याचा अर्थ विचारला, याचा अर्थ काय, हा कलम कशाला असावा, याची काय गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या कलमाचा अर्थ पटवून दिलेला आहे की अस्पृश्यांना कशा पद्धतीचं जीवन जगावं लागत आहे, कशा पद्धतीच्या हालअपेष्टा सहन करावं लागत आहे, आपल्या हक्कापासून कसं वंचित व्हावं लागत आहे. म्हणून हा कलम बाबासाहेबांनी त्या ठिकाणी
अगदी छान पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ समजून दिलेला आहे आणि तेव्हा तो कलम पास झालाय. अस्पृश्यांना जगण्याचा, समानतेचा अधिकार आहे, है ना. आर्थिक समानता, धार्मिक, या सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे. तो अस्पृश्य म्हणजे तो गावाच्या बाहेर टाकला जाईल का? नाही. अस्पृश्यही हाही माणूसच आहे, मानव आहे आणि म्हणून त्यालाही जगण्याचा हक्क, अधिकार आहे. म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की न्याय ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम दिलंय की प्रत्येकाला न्याय हवा आहे आणि न्याया पद्धतीनेच त्या ठिकाणी जगणं गरजेचं आहे, म्हणून हे दिलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी सांगितले सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय. आता सामाजिक म्हणजे काय होतं? सामाजिक म्हणजे एक समाज गणला जायचं आणि त्याला बाहेर फेकलं जायचं. हा समाज या सीमेच्या बाहेर राहायचे, या समाजाला या समाजाला हे मिळणार नाही, अशा पद्धतीची ती व्यवस्था करून ठेवलेली होती. आणि म्हणून त्या पद्धतीने ती वर्ण व्यवस्था, समाजाच्या नावावर जो काय अत्याचार केला जात होता ते सगळ्यात आधी बाबासाहेबांनी नष्ट केलेलं होतं आणि सर्वांना त्या ठिकाणी एका संविधानामध्ये आपल्याला बंदिस्त करून ठेवलेलं होतं. ज्या पद्धतीने आर्थिक व्यवस्था म्हणजे काय? आज बघा, आज ज्याला अस्पृश्य म्हटलं जात होतं, ज्याला अस्पृश्य आहे ना, अगदी खालच्या वर्गाला टाकलं गेलेलं होतं, आज त्याच लोकांकडे 4 व्हीलर, बंगले. विचार करा किती बँक बॅलन्स आहे आज आपल्याकडे. कुणामुळे? कारण त्यावेळीची आर्थिक परिस्थिती कशी होती? काही ठराविक लोकांकडे होती, ज्यांना समाजाचे ठेकेदार म्हटलं जात होतं, ज्यांच्याकडे म्हणजेच व्यवस्था राहायची, ज्यांच्याकडे सगळा हक्क अधिकार, जो महसूल होता तो त्यांच्याकडे जायचा. आणि म्हणून तेच फक्त मग लोक, आपण काय करायचं, आपली लोक काय करायची, व्याजाने पैसे घ्यायचे, होतं की नाही, व्याजाने पैसे घ्यायचे. व्याज नाही फेडलं तर ज्या काय आपल्याकडे जमिनी असतील, जे काय घर असेल, जे काय जागा असेल, ते सगळं काय करायचं, पुन्हा त्यांना ते गहाण ठेवायचं. नाही ते सोडू शकलं तर ते बुडीत जायचं. म्हणून आपली आर्थिक व्यवस्था बघा, आपण पैसा जमवू शकत नव्हतो, आपल्याकडे बँक बॅलन्स राहू शकत नव्हतो, आपण सोनं घालू शकत नव्हतो, आपल्याकडे शेती नव्हती, कुठलाही अधिकार आपल्याकडे नव्हता. म्हणून आपण आर्थिक परिस्थितीने काय झालो होतो, आपण मागासलेलोच होतो. पण देशही आर्थिक परिस्थितीने काय होता, गुलाम होता ना. देशाची आर्थिक परिस्थिती बळकट नव्हती, म्हणून देशही गुलाम होता. म्हणून देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, कारण या देशाची आर्थिक व्यवस्था कमजोर होती. या देशाची व्यवस्था कमजोर होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकची स्थापना केलेली होती. का केली ती? याच्याकरताच की हा देश जर आर्थिक व्यवस्थेने बळकट झाला, याची आर्थिक व्यवस्था जर छान असेल तर हा कुणाचा गुलाम म्हणून जगणार नाही. हाही स्वतंत्र देश राहू शकतो, स्वतंत्र जगू शकतो, स्वतंत्र आपले कायदे, आपले हक्क अधिकार तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी या देशाची आर्थिक परिस्थिती छान पद्धतीने बळकट केली आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीसोबतच या देशात राहणारा जो नागरिक आहे, ज्या नागरिकाला खरोखर वंचित केलं गेलेलं होतं, ज्याला दूर ठेवलं गेलेलं होतं, अशा ह्या नागरिकाला सुद्धा आर्थिक व्यवस्था साठवण्याचा, जतन करण्याचा, कमवण्याचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आज आमची आर्थिक व्यवस्था अगदी छान पद्धतीने बळकट आहे. राजकीय पण दिला. आता राजकीयमध्ये काय केलं जातं? राजकीय म्हणजे काय? राजकीय म्हणजे काय? राज्याची सत्ता चालवणे, या देशाची सत्ता चालवणे. मग देशाची सत्ता कशी चालवायची, कोण चालवणार, कशी चालणार, याचं सगळं नियोजन बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेब 1931-32ला जो स्वतंत्र मतदारसंघ आणला होता, की स्वतंत्र मतदारसंघ आणला तर कदाचित माझा स्वतंत्र मतदारसंघ माझ्या समाजाचा असेल तर कदाचित एक दिवस माझ्या समाजाचा व्यक्ती कोण बनेल, प्राईम मिनिस्टर बनेल, प्रधानमंत्री बनेल. आपला स्वतंत्र मतदारसंघ असता तर आपला पण व्यक्ती बसू शकत होता ना, कोणीही जाऊ शकत होतं. ज्याचे स्वतंत्र मतदारसंघ आहे ती लोक तिथपर्यंत पोहोचता. हे मत बाबासाहेबांनी इंग्रजांकडनं 1931-32ला पास करून घेतलेलं होतं. पण त्या ठिकाणी तो स्वतंत्र मतदारसंघ
कॅन्सल झाला आणि फक्त आपल्याला काय मिळाल्या, राखीव जागा मिळालेल्या होत्या. आणि त्या राखीव जागेवर आज आपण काय करत आहोत, राजकीय, बाबासाहेबांनी बघा केवढा मोठा अधिकार आपल्याला दिला होता त्या ठिकाणी, राजकीय पक्ष आपणही चालवावा, राजकीय सत्ता आपल्या हातात असावी, आपणही त्याचे हक्क अधिकार बजवावे, आपल्या हातामध्ये आपल्या लोकांचं नियोजन असावं, म्हणून बाबासाहेबांनी हा राजकीय सुद्धा आपल्याला दिलेला होता. पण आज आपले माणसं निवडून जातात, खासदार, आमदार, मंत्री होतात, नगरसेवक होतात, वार्ड अध्यक्ष होतात, आहे ना, नगराध्यक्ष होतात, ग्रामसेवक होतात, सरपंच होतात, बरेच लोक होत आहेत. म्हणजे हा राजकीय अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण काय करत आहोत, त्या राजकीयाची आपण त्या ठिकाणी सत्ता भोगत आहोत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी काय दिलं, संविधानामध्ये स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण केलं. कधी केलं होतं, 26 नोव्हेंबर 1949ला त्यांच्या स्वाधीन केलं. संविधान पूर्ण झालेलं होतं, त्यांच्या स्वाधीन केलं होतं. पण तरी बाबासाहेबांना शांत नव्हते, अजिबात नव्हते. का, की जोपर्यंत या देशातल्या व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत मी लिहिलेल्या संविधानाचा मला आनंद मिळणार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पूर्ण करून 1949ला हे संविधान जेव्हा लागू झालं, या संविधानातले नियम, त्याच्यातले कलम, त्याच्यातले जे काही हक्क अधिकार आहे, जेव्हा ते पास झाले, लागू होत गेले, तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना आनंद मिळाला, की आजपासून मी लिहिलेली जी संविधान आहे, जी माझी मेहनत आहे, जे मी लिहिलेले कलम आहेत, ते खऱ्या अर्थाने आज पास होणार आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्वातंत्र्य. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.